हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो बॅक टू होम रुटीन सुरू झालेलं आहे. मस्त मॉर्निंग सुद्धा झालेली आहे. सो जसं काल तुम्हाला सांगितलं की यायला तसे आम्ही 8 पर्यंत वगैरे पोहोचलो. पण काल मला प्रवासात दाढेने प्रचंड त्रास दिला होता. त्याच्यामुळे डायरेक्ट तिकडनं मी डेंटिस्टकडे गेले होते आणि तात्पुरतं का होईना काल त्यांनी मला जरा जी रूट्स असतात ती ओपन करून दिलेली आहेत. त्याच्यामुळे माझं आज पेनिंग थांबलंय. पण मला आज त्याची फायनली सर्जरी करायची आहे. मला ती दाढ काढून टाकायची आहे. ॲक्च्युली मध्ये मी एक ब्लॉग टाकला होता, त्यात सेम मला पेनिंग होत होतं, पण त्याला जो एक शार्पनेस होता तो आम्ही काढून आलो होतो. सो मला असं होतं की आता ओके आहे. पण हे जे माझे वेकेशनचे 5 दिवस होते मला हळूहळू तिथेच सुरू झालं होतं. सो फायनली काल मी डेंटिस्टकडे जाऊन आली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की ती काढायलाच लागणार आहे. सो आज मला जायचं आहे डेंटिस्टकडे. माझी 3:30ची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. पण त्याच्या आधी बॅक टू होम आलेलो आहोत आणि सगळ्या बॅग्स वगैरे. काल रात्री तर मी लिटरली डॉक्टरांनी मला जे मेडिसिन्स दिले होते घरी आल्यानंतर जेवून मेडिसिन्स घेऊन आम्ही झोपलो, कारण एवढा मोठा ट्रॅव्हल करायचा होता, एक 10-11 तासाचा, आणि त्यातच ते दाढेचं दुखणं होतं. त्याच्यामुळे रात्री आल्यानंतर तर लिटरली मी काहीच केलं नव्हतं. आणि सो बॅग सगळ्या अनपॅक वगैरे सगळं करायचं राहिलेलं आहे. सो ते करणार आहे मी आत्ता. आणि शॉपिंग काय काय केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला या अनपॅकिंग बरोबर बघायला मिळेलच. तर अनपॅकिंग सुरू केलं आहे आणि ही एक वेगळी शॉपिंगची मी पिशवी बाजूला ठेवली होती. आणि जसं तुम्ही माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्हाला ना तिघांनाही सँडल्स प्रकार म्हणा घ्यायचं होतं. सो राहूसाठी ह्या जे क्रॉक्स असतात ते, त्यानंतर अशा त्याला जरा तिथे खेळायला वगैरे स्लीपर्स सुद्धा हव्या होत्या. सो हे सुद्धा घेतलेलं आहे. स्पायडरमॅन त्याला आवडतो. सो ह्या 2 राहूसाठी घेतल्यात आम्ही. मला एक हा प्रकार फार आवडला होता. आणि गोव्यामध्ये ना शॉपिंगला हीच मजा असते, वेगवेगळं असं डिझाईनचं काही काही छान मिळतं. सो हा एक प्रकार मी घेतलाय. पुष्करसाठी रॅन्डम त्याला एक जरा तिथे हवं होतं म्हणून हा एक प्रकार घेतलाय. आणि नंतर आपण इथे सुद्धा वापरू शकतो. सो हे सुद्धा घेतलंय. त्यानंतर एक हा ॲग्वाडा फोर्टचं मॅग्नेट मला फार आवडलं होतं. लिटरली तुम्ही माझा व्लॉग बघितला असेल, त्यात जो लोअर फोर्ट होता त्याचं पूर्ण इथे असं त्यांनी हे चित्र आहे आणि गोवा सिंक्वेरियम फोर्ट असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर ही 2 अशी ब्रेसलेट घेतलेली आहेत मी, ऑक्सिडाइज. एक आईला पण होईल आणि मला, आणि असं काही नाही, दोघे आम्ही वापरतो. सो हे अशी ब्रेसलेट्स घेतलेली आहेत. खूप सुंदर दिसतात. डिझाईन फक्त वेगळं घेतलेलं आहे, बट ही 2. आणि तसं गोव्यामध्ये आता आम्ही हे 5व्यांदा किंवा 6व्यांदा जात होतो. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी शॉपिंग होतंच, बट या वेळेला हे सगळं आवडलेलं म्हणून हे घेऊन आलो. आणि एक जरा असा प्रकार घेतलाय. सो हे 2 सुद्धा घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही राहूची खेळणी बघितली असतील, त्याला तिथे बीचवर खेळायचं होतं ते, त्याचं फ्लोटर आणि एक किचन सेट वगैरे त्याला आवडलेला, बट तो त्याचा ऑलरेडी ओपन करून झालेला आहे. आणि ड्रेस प्रकारामध्ये गोव्याच्या ड्रेसची जी एक आपण म्हणतो ना जो प्रकार असतो तो अमेझिंग असतो. आणि त्यातला जो कफ्तान प्रकार आहे तो मला प्रचंड आवडतो. सो तिथे मला ना एक मस्त असं कफ्तान प्रकारामध्ये एक असा प्रकार मिळालाय. सो हा एक आहे. हा सुद्धा मी एक घेतलेला आहे. कलर कॉम्बिनेशन तर मला इतकं आवडलेलं. सो हा एक घेतलाय. बस एवढंच या वेळेला आम्ही गोव्यामधनं शॉपिंग केलेलं आहे. आणि आता सगळं अनपॅकिंग सुद्धा करायचं आहे. बट त्याच्या थोडंसं आत्ता करेन किंवा थोडंसं नंतर, कारण जसं तुम्हाला सांगितलं मला जायचं आहे 3:30 वाजता डेंटिस्टकडे. सो त्याच्या 3 तास आधी मला मेडिसिन्स घ्यायचे आहेत. सो लंचची पहिले तयारी करून घेते आणि मग अनपॅकिंग वगैरे सगळं सुरूच राहील. तर लंचची तयारी आता मी करायला घेते आज. आणि आम्ही एकदम सिम्पल लंच करणार आहोत. वरण भात, नाचणीचा पापड आहे. सो तो नाचणीचा पापड तळणार आहोत आणि लोणचं सुद्धा आहे. सो इतकं सिम्पल लंच करतोय आज. तर जवळजवळ आठवड्याभराने मी आता किचनमध्ये आलेले आहे आणि अगेन रुटीन सुरू झालेलं आहे. पण खूप मजा केली आम्ही. जे काही आमचा हे वेकेशन होतं खूप एन्जॉय केलेलं आहे. मावशीकडे सुद्धा
जाऊन आलो आणि तिला सुद्धा खूप बरं वाटलं, कारण आम्ही तशा आमच्या भेटी कारण कमी होतात, कारण ती कोकणात असते, आम्ही सगळे इथे असतो. आणि गोवा सुद्धा आम्ही खूप मस्त एन्जॉय केलेला आहे. तरी त्यातून थोड्याशा काही गोष्टी आमच्या एक्सप्लोअर करायच्या राहिल्या, कारण कसं आता तर ब्लॉगिंग सुरू झालंय, त्याच्यामुळे आम्ही जे एन्जॉय करतोय ते आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा एन्जॉय करावं, त्यासाठी आम्ही इन डिटेल प्रत्येक आमच्या ज्या मुमेंट्स होत्या त्या सगळ्या शूट करत होतो. आणि थोडंसं कसं राहू होतं आमच्याबरोबर, त्याच्यामुळे थोडंसं त्याच्या कलाने सुद्धा त्याला कधीतरी मग किड्स एरियामध्येच खेळायचंय, कधीतरी मला स्विमिंगच करायचंय, बीचवरतीच खेळायचं आहे. सो अशा सुद्धा गोष्टी होत्या. आणि तसं बघायला गेलं तर आम्ही आता हे 5व्यांदा 6व्यांदा गोव्याला गेलो होतो. सो आमचं साऊथ गोवा सुद्धा व्यवस्थित बघून झालंय आणि हे सुद्धा, बट या वेळेला आमचं साऊथ गोवा प्लॅन नाही झालं. बट ठीक आहे, नेक्स्ट टाइम आता आम्ही प्लॅन केलंय की जेव्हा जाऊ तेव्हा फक्त सगळं साऊथ गोवाच एक्सप्लोअर करायचं. पण ज्या काही गोष्टी आम्ही एक्सप्लोअर केल्या त्यात मला खूप मज्जा आली. आणि मेन म्हणजे तर आमचं काय झालेलं, जे रिसॉर्ट होतं आमचं त्यातच इतक्या गोष्टी एक्सप्लोअर करायला होत्या, त्याच्यामुळे आमचा सकाळी जेव्हा आम्ही ब्रेकफास्टला उतरायचो त्याच्यानंतरचा तर अर्धा अधिक वेळ आमचा तिथेच जायचा. आणि बाकी सगळं शॉपिंग, पुष्करने सी फूड प्रचंड तिथे एन्जॉय केलं होतं. आणि मेन म्हणजे जो ॲग्वाडा फोर्ट आम्ही गेलो होतो, आम्ही सुद्धा इतके वेळा आता गोव्यात गेलोय, पण इन डिटेल असा ॲग्वाडा फोर्ट आम्ही सुद्धा बघितला नव्हता. आणि ऐतिहासिक आहे तो, त्याच्यामुळे तिथल्या ज्या वाईब्स होत्या ना, आम्ही जेव्हा तिथे एंटर केलो त्या सुद्धा अशाच होत्या की त्या काळात, म्हणजे त्या ऐतिहासिक काळात तिथे काय ॲटमॉस्फिअर असेल हे खरंच खूप जवळून बघता आलं होतं. सो तो आम्हाला एक एक्सप्लोअर करायचा होता. आणि तसा सिंक्वेरियम बीच आम्हाला तिघांनाही, म्हणजे राहूला तर आवडतोच, बट एक बीचवरती जे शांतपणा असतो आणि जसं लाटांचा आवाज येतोय आणि आपण तिथे निवांत वेळ घालवतोय, या सगळ्यासाठी आम्हाला सिंक्वेरियम बीच प्रचंड आवडतो, त्याच्यामुळे तो सुद्धा आम्ही एक्सप्लोअर केला होता. सो मज्जा आली आम्हाला. हे वेकेशन आम्ही खूप मस्त एन्जॉय केलं. आणि त्याचबरोबर आम्ही कोकणात सुद्धा गेलो होतो मावशीकडे. सो तिथे सुद्धा जसं तुम्हाला मी सगळे काळी मिरीची लागवड कशी होते, सुपारी कशी, आम्ही सुद्धा इन डिटेल असं पहिल्यांदाच बघत होतो. आणि ती जी माहिती सगळी किंवा त्याची लागवड कशी होते हे जे आम्हाला अभिषेकने सांगितलं होतं ते खरंच इंटरेस्टिंग होतं. कारण आपण कसं पटकन जाऊन काळी मिरी घेऊन येतो, पण त्याची ॲक्च्युअल लागवड कशी होते किंवा ते उत्पादन कसं होतं हे आम्ही जवळून बघितलं त्या दिवशी. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केल्या तिथे. सो मज्जा आली आम्हाला एकदम वेकेशनमध्ये. आणि बॅक टू रुटीन. सो कुकर लावून घेते पटापट. तर कुकर एकीकडे लावतेच आहे. आणि तसं थोडंसं आज जरा लवकर करते, कारण जसं तुम्हाला सांगितलं जायचं आहे डेंटिस्टकडे. सो पहिले ही पटापट सगळी तयारी करून घेते. आणि जिथे माझे डेंटिस्ट आहे ना तिथे सध्या आमच्या इथे चालू आहे जत्रा. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माघी गणेशोत्सव सुरू आहे. असं दरवर्षी असते आमच्या इथे जत्रा. आणि संध्याकाळी तिथे प्रचंड गर्दी असते. कालच जेव्हा आम्ही इथे पोहोचलो तेव्हा त्या डेंटिस्टकडे पोहोचेपर्यंत सुद्धा मला अशी वाट काढून जावं लागत होतं, कारण जत्रा होती तिथे. सो तिथे गेल्यानंतर आजचं सुद्धा जी माझी थोडीशी सर्जरी करायची आहे, तेव्हा त्या डेंटिस्टने मला विचारलंच होतं की तुम्ही किती वाजता याल, संध्याकाळची अपॉइंटमेंट का दुपारची. मग आम्ही दुपारचीच अपॉइंटमेंट घेतलेली आहे 3:30ची. त्याच्यासाठी पटकन आता जेवणार आहे, कारण मला मेडिसिन्स घ्यायची आहेत 3 तास अगोदर. तो पटकन कुकर लावून घेते. तर कुकर लावून झालेला आहे. आणि आता थोडीशी वरणाची सुद्धा तयारी करून घेते. सिंपल जे आपण फोडणीचं वरण करतो तेच करणार आहे, बट जरा कोथिंबीर वगैरे चिरून घेते.
तर तयार झालेले आहे, जेवण वगैरे सुद्धा झालंय, औषधं घेतलेली आहेत आणि दुपारचे वाजले 3 आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं माझी 3:30ची आहे अपॉइंटमेंट डेंटिस्टकडे. स्वतः आम्ही निघतोय. आणि ॲक्च्युली काल जसं मी तुम्हाला सांगितलं जाता जाता मी त्यांच्याकडे गेले होते, पण तेव्हा त्यांनी काय केलं आहे तात्पुरतं मला ते रूट्स वगैरे सगळे ओपन करून दिलेत. सो आत्ता बघायला गेलं तर मला अजिबात पेनिंग होत नाही आहे. आपण ते तात्पुरतं दिलं आहे त्यांनी, कारण मला इन्फेक्शन वगैरे व्यवस्थित आहे आतमध्ये. काल त्यांनी पुष्करला एक्सरे वगैरे काढून सगळं नीट दाखवलं आहे. सो फायनली आज ती सर्जरी करायची आहे. फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि जातोय आता डेंटिस्टकडे. मला थोडीशी भीती वाटते. भीती असं नाही, ॲक्च्युली त्यांनी सांगितलंय मला एक छोटीशी अशी सर्जरी आहे, पण भीती आपल्याला सगळ्यांनाच वाटते कारण ना. आणि ॲक्च्युली काय झालंय, मी खूप पेनिंग काढलंय त्या दाढेचं. म्हणजे हे वेकेशन तर पूर्णच, पण त्याच्या आधीसुद्धा माझा एक व्लॉग तुम्ही बघितला असेल, तेव्हासुद्धा मी ते पेनिंग काढलं होतं आणि तेव्हा तर मला लिटरली जखम झाली होती. बट ठीक आहे, आता ती मला सर्जरी तर करायचीच आहे. सो होप सो. तर फायनली दाढ काढलेली आहे. आता मला इथे थोडंसं सेन्सेशन नाही आहे, त्यांनी मला ॲनेस्थेशिया दिलेला त्याच्यामुळे, पण औषधं वगैरे दिलेली आहेत आणि फायनली ती काढलेली आहे कारण खूप पेनिंग होतं त्याला. बट ठीक आहे, आता मला त्याला थोडंसं आईस पॅक वगैरे लावायला सांगितलं आहे. थोडीशी सूज राहील म्हणे त्याला आणि एखाद तासाने वगैरे निवळेल ते. सो जाऊन आलेले आहे डॉक्टरांकडे, पण आता थोडासा आराम करते, त्याला जरा छान शेकून घेते. सो हा ब्लॉग मी इथेच थांबवते. सी यू अगेन.